व्हाट इज़ लाइफ, फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू कीप बिफोर यू। एक हिंदी में कहावत है, लोग मरने के लिए तैयार होते हैं, लोगों को मरने के लिए तैयार करना पड़ता है। लोग मारने के लिए भी तैयार होते हैं, लोगों को मारने के लिए तैयार करना पड़ता है। तुम जिस चीज़ के लिए लोगों को तैयार करते हो उस चीज़ के लिए लोग तैयार होते हैं, प्रोवाइडेड दैट आप में ये कैपेसिटी होना कि तुम लोगों को तैयार कैसे कर सकते हो, तुम में लोगों को तैयार करने की कौन सी लीडरशिप स्किल है, कौन सा कैलिबर है। और दूसरी बात, ये पूरी दुनिया है ना एक मार्केटिंग है। क्या है? मार्केटिंग है। हर जगह ने क्या सेल्समैन है और हर जगह कस्टमर है। ईच एंड एवरी मोमेंट देयर इज अ सेल्समैन, ईच एंड एवरी प्लेस देयर, each and every places there are salesman and each and every places there are customer। क्योंकि हर आदमी को हर चीज़ की ज़रूरत है। आपको कपड़े की ज़रूरत है, आपको पेन की ज़रूरत है, आपको पेंसिल की ज़रूरत है, आपको रिस्पेक्ट की ज़रूरत है, आपको बैग की ज़रूरत है, आपको मान सम्मान की ज़रूरत है। ज़रूरत है, हर किसी को ज़रूरत है। हर किसी को लगता है कि आई शुड कम ऑन द स्टेज, आई शुड deliver my nice speech, my video should be uploaded on YouTube, people will watch me, they will praise me, है ना, they will listen me। इसका मतलब है कि man need everything। हमको ज़रूरत है और बेचने वाले भी है, सुनने वाले भी है, देखने वाले भी है, सेल करने वाले भी है, खरीदने वाले भी है। दुनिया ऐसी चल रही है। लेकिन कुछ हम जैसे बराड़िए लोगों को ऐसा लगता है कि खरीदने वाले नहीं है, मैं दुकान को डालूं। कुछ बराड़ियों को लगता है कि ये हो ही नहीं सकता, पॉसिबल नहीं है, मैं इसके लिए काम नहीं करूँगा। अभी आप में से किसी को लग रहा होगा, जो कमज़ोर मन का होगा, कमज़ोर दिल होगा। दुनिया में लड़ाई में दो प्रकार के लोग होते हैं। जब लड़ाई चलती है, देयर आर टू काइंड ऑफ पीपल इन द वॉर। एक होता है जो हारी हुई बाजी को जीत में बदल सकता है, हु हैज़ अ टैलेंट टू कन्वर्ट लॉस इनटू प्रॉफिट, हु हैज़ अ टैलेंट टू कन्वर्ट डिफीट इनटू विक्ट्री। बराबर है। कुछ लोग होते हैं, है ना, उनकी जो मानसिकता होती है विनर की होती है, विनर मेंटेलिटी होता है। दूसरा प्रकार होता है जो लूजर मेंटेलिटी का होता है, वो अब कुछ नहीं हो सकता ऐसा बोलता है, इट इज़ नॉट पॉसिबल राइट नाउ। जैसे मैंने आपको एक एग्जांपल दिया था, यू माइट हैव नोन अबाउट दैट एग्जांपल। ईरान, इराक, अफगानिस्तान में कुछ लोगों ने डिसाइड किया था कि हमें चप्पला का बिजनेस शुरू करना है। दे वांट टू ओपन देयर शूज शॉप, शूज बिजनेस, चप्पल बिजनेस। तो सर्वे करने के लिए उनके मार्केटिंग एग्जीक्यूटिव गए वहाँ। तो उन्होंने देखा कि उस ज़माने में वहाँ कोई चप्पल या जूता नहीं पहनता था। तो वापस आए, उन्होंने रिपोर्ट दिया कि यार चप्पल जूता कोई पहनता नहीं है, किसी को चप्पल जूते की टेस्ट नहीं है, किसी को पहनने की ज़रूरत नहीं है, किसी को इच्छा नहीं है, किसी को चप्पल जूता क्या होता है समझता नहीं है, इसलिए अपन वहाँ मार्केट खड़ा नहीं कर सकते। ऐसा उन्होंने रिपोर्ट दिया और वो लोग क्लोज हो गए। बाद में जो बाटा है ना वो गया, उसके आदमी गए, उसने सर्वे किया, उन्होंने दिमाग लगाया कि वहाँ रेत का ज़्यादा रेत है, वहाँ ज़मीन में ज़्यादा रेत है, रेत ज़्यादा गर्म होती है। इन लोगों को अभी तक चप्पल जूते के बारे में आइडिया नहीं है, मालूम नहीं है, लेकिन हमने अगर उनको कन्विंस किया, हमने अगर गाइडेंस किया, उनको बताया, तो वो चप्पल जूते खरीद सकते हैं और 100 में से 100% मार्केट हम कैप्चर कर सकते हैं, क्योंकि फ़िलहाल मार्केट में कोई माइकलाल अवेलेबल नहीं है। तो वो सर्वे उन्होंने किया, उन्होंने वहाँ चप्पल जूते बेचे और पूरा उनका ही मार्केट खड़ा हुआ, क्योंकि वो पहले थे, जो पहला होता है उनका मार्केट ज़्यादा होता है। बाद में उनका देख देख के पीछे से लोग आए, उन्होंने मार्केट तैयार किया, लेकिन जो पहला होता है वो आफ्टर ऑल पहला ही होता है, वो हमेशा विनर ही होता है। जो जीरो से शुरू करता है वो बहुत बड़ा बादशाह होता है। ठीक है, तो विनर मेंटेलिटी बहुत ज़रूरी है किसी भी लड़ाई को पूरा करने के लिए, विनर मेंटेलिटी। और कुछ लोग ऐसे होते हैं कि जो हारी हुई बाजी को जीत में बदलते हैं, वो पूरी ताकत लगाते हैं, लोगों को बुलाते हैं, लोगों को फ़ोन करते हैं,
लोगों को समझाते हैं, लोगों को उनका प्रॉफिट बताते हैं। पहला मुद्दा दिमाग में रखो, एवरी पर्सन इज अ सेल्समैन। हर आदमी कौन है? सेल्समैन है। हर आदमी बेचने वाला है और हर आदमी खरीदने वाला भी है। अब तुम बोलेंगे सर कैसे? देखो, व्हेन एनी पर्सन, व्हेन एनी पॉलिटिशियन आस्किंग फॉर द वोट मीन्स व्हाट इज ही डूइंग? व्हाट इज ही डूइंग? ही इज सेलिंग हिमसेल्फ का? प्लीज, आई एम अ वेरी गुड पर्सन, आई एम वेरी हेल्पफुल पर्सन, माय नेचर इज वेरी गुड, I can help you, I can solve any problem, I can build road, street, trust on me, give me this year only one vote, give me one vote, elect me. What is he doing? He is selling himself. When any boy is proposing any girl, what is he doing? He is also selling himself. वो बेच रहा ना, मी चांगला मुलगा हो, माझ्यावर विश्वास ठेव, ट्रस्ट ठेव, मग तो दुनियाभराचे टॅक्टिक्स वापरेल. He will use all kind of technique, all kind of technique. When any lawyer convince judge opposite accuser, so what is he doing? He is also selling his law knowledge. He is selling his talent to convince the judge that my accuser is not a criminal. So please relieve him. Understood? Means he is also selling his idea, his thoughts, his talent. When any employee convince any employer, means he is also selling himself. See my friend, I am a teacher and I am teaching you. I am giving you guarantee. Don't worry, I will make you train people. I will help you. I will give you knowledge of English. I will improve your English. I am confident. See my old video. See my old student, how did they get improvement? How was they? How was they excellent? Means what am I doing? I am also selling myself. I am also selling my thoughts, my idea, my talent, my skill, my ability, my strength. I am selling it now. Means after taking references of all the things, what do you think? Everybody are selling himself, herself. अरे बाबा, हर मोमेंट को आपको खुद को प्रूव करना पड़ता है, हर मोमेंट को. अभी मेरे क्लास में 5 भी लड़के आए होंगे तो 5 लड़कों के सामने मुझे प्रूव करना पड़ता है अपने आप को कि आई एम अ बेस्ट टीचर, आई कैन टीच यू, डोंट वरी, बिलीव ऑन मी, आई कैन टीच यू. इफ यू डोंट बिलीव ऑन मी, सी माई ओल्ड वीडियो, हाउ डिड आई टीच देम, हाउ डिड दे गेट इम्प्रूवमेंट, गो टू वॉच इट केयरफुली. आई एम अ बेस्ट वन, तो आई एम प्रूविंग माई सेल्फ. अंडरस्टूड? ईच एंड एवरी मोमेंट यू नीड टू प्रूव योर सेल्फ. It is important. Understood? Now you got a challenge of tomorrow's program. So you have to prove yourself because every moment is a challenge. Every challenge is important to accept because you want to do different in your life. You want to be something different. और भीड़ होती है. भीड़ इसलिए भीड़ होती है कि भीड़ कभी कोई चैलेंज नहीं स्वीकारती. भीड़ में से कोई आदमी आगे निकल के आते हैं जो चैलेंज को स्वीकारते हैं, वो भीड़ से अलग बनते, वो लीडर बनते, वो बड़ा आदमी बनते. हर मोमेंट लेकर आया है. देर इज अ चॅलेंजेस इन ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ द लाईफ. तुम्ही घरून इथपर्यंत आले एवढ्या पावसाळ्यामध्ये, हे चॅलेंजेस आहे. तुम्ही शाळेमध्ये भाषणासाठी नाव दिलं, तयारी नसताना, तो एक चॅलेंज आहे. नाव त्याची डेअरिंग केली. आणि जो एकही चॅलेंज स्वीकारत नाही, जिंदगीत काहीच बनत नाही, तो घरी झोपून राहते. म्हणून प्रत्येक क्षणाला चॅलेंज स्वीकारणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला म्हटलं की जीवन हे मार्केट आहे आणि मार्केटमध्ये प्रत्येक मोमेंटले आपल्याला सेल्समॅन बनावं लागणार आहे आणि प्रत्येक मोमेंटले खरीददारसुद्धा अवेलेबल आहे. फक्त प्रत्येकाला प्रत्येकाच्या वस्तूची एक प्रॉपर किंमत मिळाली पाहिजे. किंमत जर मिळाली तर खरीदणारा तयार आहे आणि विकणारासुद्धा तयार आहे. बोथ आर रेडी फॉर ऑल पर्पज. अंडरस्टूड? आता मुद्दा एक आहे की जेव्हा आपण एखादी वस्तू विकतो किंवा जेव्हा आपण एखाद्याला कन्व्हिन्स करतो, तो कन्व्हिन्स केव्हा होते, दॅट इज द बिग पॉईंट. म्हणजे कन्व्हिन्स होण्याची का लेवल राहू शकते, म्हणजे एखादी व्यक्ती कन्व्हिन्स केव्हा होऊ शकते, हा एक विषय आहे का नाही. तर तो विषय मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करणार आहोत. हा पेन आहे, दिस इज अ पेन ना. ह्या पेनमध्ये काही फीचर आहे. फीचर म्हणजे काय होते, वैशिष्ट्य. तर प्रॉडक्ट हा जो असते याच्यामध्ये वैशिष्ट्य असते. म्हणजे फ्युचर इज रिलेटेड टू द प्रॉडक्ट. एखाद्याला उद्याच्या प्रोग्राम करता कन्व्हिन्स करताय किंवा
तुम्ही एखादी प्रॉडक्ट विकत आहे, प्रॉडक्ट विकण्यासाठीच कन्व्हिन्स करावं लागते, बरोबर आहे का नाही? हा, प्रॉडक्टचे दोन प्रकार आहे, एक आहे टँजिबल प्रॉडक्ट, एक आहे इनटँजिबल प्रॉडक्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ टँजिबल प्रॉडक्ट? ज्या प्रॉडक्टला आपण टच करतो, ज्याला आपण टच करू शकतो तो झाला टँजिबल, आणि ज्याला आपण टच नाही करत तर तो विकतो त्याला आपण तो इनटँजिबल. जसं मी माझे विचार, मी माझं टॅलेंट, माझं टीचिंग, मी माझी इंग्लिश तुम्हाला विकत आहो, ते तुम्हाला टच करता येत आहे का? ते फक्त हवेत आहे, ते कानानं ऐकत आहे, मनात घुसत आहे, विचारामध्ये विचार तयार होत आहे ना, आयडियामध्ये आयडिया तयार होत आहे, टेक्निकमध्ये टेक्निक तयार होत आहे आपल्या अंदर. म्हणजे हा प्रॉडक्ट जो मी सेल करतो, तुम्ही 7-8 हजार रुपये देऊन इथे बसलेले आहे, तो प्रॉडक्ट कोणता आहे? इनटँजिबल आहे. समजा तुम्ही प्रॉडक्ट परचेस केला पेनला, तर पेन कसा आहे? टँजिबल आहे. फिजिकल लेवलवर तुम्हाला एक पेन मिळाली आणि मला फिजिकल लेवलवर पैसे मिळाले. जेव्हा मी तुम्हाला माझं टॅलेंट विकत आहो, माझं स्किल विकत आहो, माझं इंग्लिश विकत आहो, तेव्हा तुम्हाला फिजिकल लेवलवर काहीच नाही मिळालं, तुम्हाला मेंटल लेवलवर मिळालेलं आहे, तुम्हाला अंडरस्टँडिंग लेवलवर मिळालेलं आहे, तुमचा माइंडसेट चेंज झालेला आहे, तुमच्या थॉट्समध्ये परिवर्तन आलं आहे, तुम्हाला इंग्लिश बोलता येऊन राहिलेलं आहे. म्हणजे त्याला इनटँजिबल प्रॉडक्ट. आर गेटिंग माय पॉईंट? द प्रॉडक्ट हॅज टू काइंड, टँजिबल अँड इनटँजिबल. आणि जगामध्ये सर्वात जास्त परिणाम करणारा जो प्रॉडक्ट आहे, जो आहे मेंटल लेवलवर. कारण तुम्ही पेन जरी विकत घेतली तरी पेनबद्दल तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागलं, तर कन्व्हिन्स करताना तुम्हाला मेंटल लेवलवर मला ट्रेन करावं लागलं का तू पेन खरेदी कर. तुम्ही मेंटली जेव्हा प्रिपेअर झाले पेन खरेदी करण्याकरता, तेव्हा तुम्ही पेन घेतली. अरे गेटिंग माय पॉईंट? तर सर्वात मोठा गोष्ट राहते का लोकांच्या मनावर, लोकांच्या विचारावर, लोकांच्या मेंटॅलिटीवर प्रहार करणे. जो लोकांचं मन जिंकण्यासाठी सक्सेसफुल ठरला आणि त्याच्यामध्ये तेवढी कन्व्हिन्सिंग स्किल आली, तेवढं टॅलेंट आलं, तो जगामध्ये काही करू शकते. म्हणजे प्रत्येक माणसाला कन्व्हिन्स करण्याची स्किल ज्या व्यक्तीमध्ये आली आणि ज्यांना आणली आणि ज्यांना काळजी घेतली का मी कोणत्या कोणत्या मुद्द्यावर लोकांना कन्व्हिन्स करू शकतो. जर तुम्हाला उद्या 50 मुलं बोलवायचं आहे कसंही करून, फोन करा, त्याला समजावून सांगा, त्याला कन्व्हिन्स करा, त्याला आमिष द्या. हां, आपण जेव्हा एखादी प्रॉडक्ट विकतो किंवा आपण एखाद्याला कन्व्हिन्स करतो, तर लक्षात घ्या प्रॉडक्टमध्ये वैशिष्ट्य असते, का असते? फीचर असते. आणि कस्टमरला काय पाहिजे राहते? बेनिफिट पाहिजे राहते. कस्टमर कोणती वस्तू खरेदी केव्हा करा? बेनिफिटसाठी, बरोबर. आणि प्रॉडक्टमध्ये काय असते? वैशिष्ट्य असते. फीचर म्हणजे वैशिष्ट्य इज रिलेटेड टू युअर प्रॉडक्ट अँड बेनिफिट इज रिलेटेड टू युअर लिव्हिंग लाईफ. म्हणजे जगण्याच्या ज्या लाईफची जे जगण्याची पद्धती आहे त्या बेनिफिट लपलेला असते. समजा युअर प्रॉडक्ट, तुमचा हा प्रॉडक्ट आहे, समजा हा पेन हा तुमचा प्रॉडक्ट आहे, काय आहे? पेन. आता हा प्रॉडक्ट तुम्हाला विकायचा आहे, तर एक असते प्रॉडक्ट आणि एक असते इम्पॅक्ट ऑफ प्रॉडक्ट ऑन कस्टमर्स लाईफ. म्हणजे इम्पॅक्ट ऑफ प्रॉडक्ट ऑन कस्टमर्स लाईफ. म्हणजे तुम्ही जर पेन खरेदी केली तर तुमच्या जीवनावर हा पेनचा इम्पॅक्ट का पडणार आहे? कारण तुम्ही पहिले काय पाहिजे? तुमचा बेनिफिट पाहा. तुम्ही तुमचा बेनिफिट असल्याशिवाय प्रॉडक्ट खरेदी करणार नाही. म्हणजे एक असते प्रॉडक्ट, मग तुमचा बेनिफिट तुम्हाला मिळण्याकरता आपण नाही का प्रॉडक्ट नाही विकत, आपण कस्टमरचा बेनिफिट विकतो. आणि जो कस्टमरचा बेनिफिट विकते तोच प्रॉडक्ट विकू शकते. तर समजा आता एक्झाम्पल पहा, तुम्ही पेन विकायला निघाले मार्केटमध्ये, तर पेनचं एक फीचर आहे, वैशिष्ट्य आहे, द ग्रीप ऑफ पेन इज व्हेरी गुड. ग्रीप म्हणजे हे ग्रीप नाही का पुढची, तर आपण काय म्हणू? ग्रीप ऑफ पेन इज व्हेरी गुड. पेनचं ग्रीप कसं आहे? खूप चांगला आहे. आता कस्टमरचा फायदा काय ते सांगा मला याच्यात. कस्टमर्स हँड विल नॉट टायर्ड व्हाईल रायटिंग विथ दिस पेन. म्हणजे कस्टमरचा बेनिफिट काय? काय म्हटलं मी? कस्टमरचा हँड टायर नाही and hand of the customer will not tire while writing on any book, on any page. म्हणजे कस्टमरचा हात हा थकणार नाही लिहिताना, कारण ग्रीप कशी आहे? चांगली आहे. तर कस्टमर का सर्च करण? स्वतःचा बेनिफिट, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्या पेनमध्ये एक वेगळी क्वालिटी आहे. पेन हॅज अ नीप ऑफ जर्मन टेक्नॉलॉजी. पेनची नीप कशी आहे? जर्मन टेक्नॉलॉजीची आहे. आता कस्टमर ते नाही पाहणार जर्मन टेक्नॉलॉजी आहे,
इंडियन टेक्नॉलॉजी आहे, आफ्रिकन टेक्नॉलॉजी आहे, अमेरिकन टेक्नॉलॉजी. कस्टमर का पाहिजे? स्वतः बेनिफिट पाहिजे. हँडरायटिंग ऑफ द कस्टमर विल बी व्हेरी ब्युटिफुल. बिकॉज ऑफ द जर्मन टेक्नॉलॉजी फीचर, handwriting of the customer will be very beautiful. Once customer purchase the pen, his handwriting or her handwriting will be very beautiful. कारण it is a German technology grip. Understood? तिसरा फायदा, पेन म्हणजे पेनमध्ये काही वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे कस्टमरला फायदा होत आहे. आणि कस्टमर सर्च करतात स्वतः फायदा. कस्टमर इज सर्चिंग हिज ओन प्रॉफिट. कारण कस्टमर नेहमी फायदाच पाहतो, बाकी काहीच नाही पाहत. समजा तुम्ही संचालन करता, तुमचा फायदा पाहता. मला हे नाही सांगायला संचालन असं करा तसं करा. मला पहिले हे सांगायला लागते का तुमचा फायदा संचालन केल्यामुळे कोणता होऊ शकते. तुम्ही इंग्लिश शिकायला आले तर मला हे नाही पहिले मेंटॅलिटी बनावं लागतं इंग्लिश अशी आहे तशी आहे. मला हे सांगायला लागतं इंग्लिश शिकल्यामुळे तुमचा फायदा का होते, टीचिंग स्किल शिकल्यामुळे तुमचा फायदा का होते. मला पहिले शिकवावं लागतं का कुठल्याही शाळेत तुम्ही 25,000 महिना कमवू शकता. आपल्या आईवडिलांना पुऱ्या आयुष्यात 10,000च्या वर नाही कमवले, 15च्या वर नाही कमवले, पण तुम्ही टीचिंग स्किल शिकल्याबरोबर 25ने सुरुवात करू शकता. मग 25चे 50 होईल, 50चे 75 होईल, 75चे 1 लाख होईल. टीचिंगवाले 5-5 लाख रुपये महिन्यापर्यंत पैसे कमवत आहे. फिजिक्सच्या ट्युशन घेणारा मास्तर महिन्याचे 3 लाख रुपये कमवत आहे. आपल्या गावात 25 ते 30 लाख कमवणारे लोक आहे वर्षाचे. केमिस्ट्रीच्या ट्युशन घेणारी माणसं कमवत आहे, मॅथच्या ट्युशन घेणारी माणसं कमवत आहे. तर मला तुम्हाला काय सांगायला लागतं तर बेनिफिट ऑफ द कस्टमर. बरोबर का नाही? आर गेटिंग माय पॉईंट? फीचर नंतर सांगावं लागेल मला, फीचरही सांगावं लागेल. मग फीचर, पण तुम्ही फीचर नाही दिमागात घ्या. फीचर म्हणजे काय होते? वैशिष्ट्य. तुम्ही दिमागात काय घ्याल? तुमचा बेनिफिट घ्या. ॲम आय राईट ऑर रॉंग? तिसरा मुद्दा, पेन इज ब्युटिफुल इन ॲपिअरन्स. दिसायला पेन कशी आहे, पण तुम्ही ते नाही पाहणार सुंदर आहे. तुम्ही तुमचा बेनिफिट का पाहणार आहे? व्हॉट विल बी युअर बेनिफिट? पेन विल एनहान्स द पर्सनॅलिटी ऑफ द कस्टमर. म्हणजे ही पेन दिसायला खूप जबरदस्त आहे. जर तुम्ही ते पेन अशी बरोबर लावली तुमच्या शर्टला, तुमच्या पॉकेटला, तर धिस पेन विल एनहान्स युअर पर्सनॅलिटी. तुमच्या पर्सनॅलिटीला 4 चांद लागणार आहे. लोकही म्हणाल अरे, लोक तुमच्या पेनकडे 2 मिनटं पाहत राहणार आहे. लोक तुमच्याकडे नाही पाहणार आहे, पेनकडे पाहणार आहे. पण तुम्हाला एक आनंद फील होईल का पहा लोक माझ्याकडे कसे पाहत आहे. माझ्या अशी पेन जे माझ्यापाशी आहे ना, इथं एवढ्या एरियात कोणाचपाशी नाही आहे. आय एम द बेस्ट वन, असं फिलिंग तुमच्यामध्ये येईल का नाही? तर इट विल बी द बेनिफिट ऑफ कस्टमर. या अंदर जे इंक आहे ना, द इंक ऑफ द पेन विल रन फॉर लॉंग टाईम. पेनची जे इंक आहे ते खूप लंब्या वेळ पण चालते. हा झाला पेनचा विषय. तुमचा बेनिफिट काय आहे? कस्टमर विल नॉट हॅव टू परचेस न्यू पेन अगेन अँड अगेन. सो कस्टमर कॅन सेव्ह हिज ऑर हर मनी. तुम्हाला 10 वेळा पेन खरेदी करायची गरज पडणार नाही, त्या म्हणजे पैसे 10 वेळाचे आणि क्वालिटी अक्षर निघेल. हा झाला तुमचा बेनिफिट. तर तुम्ही अशा प्रकारे पेनमध्ये वैशिष्ट्य आहे, पण तुम्ही तुमचा प्रॉफिट पान, तुमचा बेनिफिट पान, तेव्हा तुम्ही पेन खरेदी करा. आर यू गेटिंग माय पॉईंट? तुम्ही क्लासला आले, दिस क्लास इज लाईक दिस, लाईक दॅट, असं आहे तसं आहे, ते नाही पाहणार तुम्ही. तुम्ही पहिले म्हणा सर आम्हाला पहिले हे दाखवा का जुने पोरं बोलले का. ओल्ड स्टुडंट कॅन स्पीक इन इंग्लिश ऑर नॉट. जुन्या पोरामध्ये इम्प्रूव्हमेंट काय ते दाखवा पहिले. ठीक आहे, तुमचं मोठं इन्स्टिट्यूट आहे, आम्हाला काही लेनदेन नाही, की आम्हाला राहाल थोडी यायचं आहे. आर गेटिंग माय पॉईंट? ठीक आहे, तुमचं पुस्तक आहे, आम्हाला लेनदेन नाही, आम्हाला ते पुस्तकची क्वालिटी काय आहे, खरंच पुस्तक वाचून काही फायदा होते का, तुम्ही पहिले का पाहाल. यू विल थिंक अबाउट युअर बेनिफिट. बरोबर आहे. आता टुमॉरो यू वॉन्ट टू कंडक्ट वन प्रोग्राम. तर तुम्हाला जे 50 पोरं तुम्हाला बोलवायचे आहे, त्या 50 पोराले कार्यक्रमाचं फीचर तर आहेच का, शूटिंग होणार आहे, तुमचा व्हिडिओ यूट्यूबवर येणार आहे, पण त्याचं बेनिफिट काय तुम्हाला समजून सांगा फोन करून. जेव्हा तुम्ही त्याचं बेनिफिट समजून सांगण्यात कामयाब झाले तर तुम्हाला इनडायरेक्टली आपोआप एक नेतृत्व मिळेल. मग तुम्ही गर्वाने सांगा सर तुमच्या क्लासमध्ये पोरं कमी होते तरी पण आम्ही प्रोग्राम करून दाखवला का नाही. मग मलाही तुम्हाला मार्क द्यायला लागत नाही. गोष्ट बरोबर आहे. त्या मोमेंटले खूप सण आले होते, उत्सव आले, त्योहार आले होते, पावसाळा खूप पीक लेवलवर होता. अशाही परिस्थितीत 15 ऑगस्टचा प्रोग्राम आपला पोस्टपोन झाला होता. प्रोग्राम कोणी घ्यायला तयार नव्हतं. पण काळे आणि भूते ह्या 2 मुलींनी नेतृत्व करून, त्या वैष्णवी कुंभलकर तिची इच्छा असेल, 3 मुलींनी नेतृत्व करून तो प्रोग्राम सक्सेसफुल करून दाखवला. हे मजाक नाही आहे. परिस्थिती उलटी होती. 1% परिस्थिती फेवर नव्हती. आयत्या प्रॉपर्टी तर कोणी उड्या मारते, पण शून्यातून उभी केलेली प्रॉपर्टी होती. शून्यातून उभा झालेला माणूस होता. शून्यातून उभा झालेल्या माणसाचं नेतृत्व होतं. त्यानं ते गोष्ट करून दाखवली. ते झालं त्याचं
अचिव्हमेंट, ते झालं रिअल लिडरशिप. लिडरशिप कोणी करते, आयत्या बिडावर कोणी उड्या मारते, पण शून्यातून जो उभं करते तो राहते रिअल नेता. कळलं का? बाकी राहते ऑडियन्स पाहणारे. माहीत आहे का, जगामध्ये लढाई 20% लोकांची चालते. 10% इकडलं आणि 10% तिकडलं. समजा 10% मेन BJPचे आणि 10% मेन काँग्रेसचे. ठीक आहे. जे 80% लोक आहे ना, ते जिकडं तराजू भारी आहे तिकडं चक्रा मारते. कधी इकडं, कधी इधर दम हम वहा बम, इधर दम हम वहा. हे लोक बेसलेस असते 80% लोक, म्हणून हे हमेशा नौकर असते. आणि जे लोक बेस तयार करून जगते, ज्याची विचारधारा असते, ज्याची सोच असते, ज्याचं व्हिजन असते, ज्याची दूरदृष्टी असते, त्या लोकाला हे 80% लोक फॉलो करते. हे 10% लोक म्हणून मालक राहते, हे डिसिजन मेकर राहते, हे निर्माता राहते, हे पॉवरफुल राहते, याचा मान सन्मान रिस्पेक्ट राहते, याचे बॅनर पोस्टर होर्डिंग्स लागते, याला टी व्हीमध्ये वारंवार ते दिसते, ते तुमचे हिरो राहते. आणि हे 80% लोक फॉलोअर्स राहते, टाईमपास राहते, कधी इकडं कधी इकडं, कधी इकडं कधी इकडं. कळलं तुम्हाला? कधी आमदार पार्ट्या सोडते, कधी इकडे तिकडं, ते गायब होते. पण शरद पवारसारखे माणसं आयुष्यभर राहते, नरेंद्र मोदीसारखे माणसं पिढ्यानपिढ्या राहते, नितीन गडकरीसारखे माणसं काही दिवस चालते. ते एक रिअल नेतृत्व आहे, जे ह्या 10% लोकांमध्ये मोडते आणि जे एका विशिष्ट पार्टीला स्टँड करते. त्या व्यक्तीमुळे ते पार्टी चालते. बरोबर? असे 80% आओ बे लड्डू जाओ बे लड्डू आले तर असे कवे राहते. असं आपल्या क्लासचे काही लोक असेल, जे छोटं नेतृत्व आपण तयार करतो का, काही लोक की माणसं राहते लढाईतले, जे लढाईले तरक्कीवर नेते, लढाईले वाढवते, लढाईले मोठी करते, लढाईले स्टँड करते. काही लोक राहते, हां आता उद्या संध्याकाळी 4 वाजता प्रोग्राम आहे खरा, पाहू मजा पाल चाललं जाऊ. मग एखादी प्रोग्राम दुसरीकडे निघाला, तिकडं मजा पाल चाललं जाऊ. हे जिंदगीवर स्वतःची मजाच करत राहते, होणे जाणे चाराने. अरे गेटिंग माय पॉईंट? तर मला असे लोक पाहिजे या क्लासमध्ये किंवा जीवनामध्ये किंवा एक देशामध्ये, का जे लोक ते लोक बनान जे लढाई स्टँड करन, ते क्लिअर लीडर राहील. काही कुटुंबामध्ये काही असे माणसं निघते जे कुटुंबाला वर उंच बनवते, कुटुंबाच्या परिस्थितीला घडवते, कुटुंबाला स्टँड करते, प्रत्येक माणसाला हिंमत देते का नाही आपण अजून कामातून गेलेलं नाही, आपण महान लोक आहोत, आपण आपल्या गोष्टीला आपल्या लढाईला स्टँड करू शकतो. काही कुटुंबात काही माणसं असे निघते जे त्याचे बिझनेस खतम होते. एखादी पोरगा असा हुशार निघते या कुटुंबात, मेहनती निघते, तो खतम झालेले बिझनेस मोठे मोठे वाढवते, त्याला मल्टिप्लाय करते आणि त्याला 10 पट देशात वाढवते. रतन टाटासारखे नावात पुढे येते है ना. धीरूभाई अंबानीचा पोरगा मुकेश अंबानीचं नाव पुढे येतं. अनिल अंबानी तर पुरं डुबवलं, पण मुकेश अंबानी नाव पुढं आलं. ज्यानं तो बिझनेस देशभर होता त्याला जगात करून दाखवला, ज्यानं जिओसारखा स्कीम आणली आणि भारतभरात 80% लोक आज जिओ वापरत आहे. बरोबर आहे का नाही? तर असे काही मुलं निघते कुटुंबातले, काही असे माणसं निघते का जे शून्य होणारी गोष्ट, जे मायनस 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 चालली होती, तो एकटा माणूस त्या गोष्टीला उभं करते. पण त्या माणसाला त्याग राहते, सॅक्रिफिकेशन राहते. तुम्हाला हा प्रोग्राम उभा करायचा आहे उद्याचा, तुम्हालाही तो त्याग सॅक्रिफिकेशन दाखवा लागेल, कारण त्यागाशिवाय जगातली कोणतीच महान गोष्ट अचीव नाही होत. बरोबर आहे का नाही? कळलं का? म्हणून तुम्हाला तुमची बराडी मेंटॅलिटी चेंज करायला लागेल. तुम्हाला गेलेला हातातून गेलेला प्रोग्राम हातात आणायला लागेल. आणि प्रतीक बुर्लेपेक्षाही ज्याच्यापाशी त्या काळात आयते मुलं मिळाले असेल त्याला, या काळात आयते मुलं नाही आहे समजा, आता परिस्थिती वेगळी आहे, अशा एक परिस्थितीला तुम्हाला हँडल करून एक प्रोग्रामला स्टँड करायला लागेल. आणि ते हे कसोटी तुमच्या नेतृत्वाची आहे, मला काही फरक नाही पडत. आर गेटिंग माय पॉईंट? समजलं का तुम्हाला? एक मुद्दा पण आधी मागत घ्या, मी तुम्हाला सांगतो मार्केटिंगबद्दल, सेलिंगबद्दल. आय एम टेलिंग यू वन पॉईंट. जर तुम्हाला स्वतःला सक्सेसफुल बनवायचं आहे तर डू नॉट फोकस ऑन युअर सक्सेस. इफ यू वॉन्ट टू कन्व्हिन्स समवन फॉर युअर सक्सेस, इफ यू वॉन्ट टू कन्व्हिन्स समवन फॉर युअर सक्सेस, फोकस ऑन मेकिंग अ सक्सेसफुल. जर तुम्हाला तुमचं यश मिळायचं आहे तर तुम्ही समोरच्या माणसाला सक्सेसफुल होण्यासाठी फोकस करा. जर तुम्ही समोरच्या माणसाला सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही आपोआप सक्सेसफुल व्हाल. बरोबर आहे ना रे? अरे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री का बनला? जेव्हा 1000 लोकांनी त्यांना सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न केला. कोणाला निर्मल उज्ज्वल योजना दिली, कोणाला पेन्शन प्लॅन दिला, कोणाला राजीव गांधी आरोग्य योजना दिली ज्यात 5 लाखापर्यंत इलाज फ्री होते, कोणाला रोडचं आयडिया दिली, रोड बनवून देईल तुमच्या गल्ली गल्लीपर्यंत, रोड नाली नालीपर्यंत रोड येईल. जेव्हा त्यांनी लोकांना सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न केला तो स्वतः सक्सेसफुल झाला. तर इंग्लिशमध्ये वाक्य आहे
की डू नॉट फोकस ऑन युअर सक्सेस. इफ यू वॉन्ट टू कन्व्हिन्स समवन फॉर युअर ऑब्जेक्ट, फॉर युअर पर्पज, focus on making himself herself successful, then your object will be automatically achievable. जेव्हा एक माणूस आमदार बनते, तो माहिती आहे लोकांना सांगते कसा, मी आमदार नाही बनता, माझे सर्व मित्र आमदार बनत आहे, माझे सर्व मित्र आमदार, मी आमदार म्हणजे माझे सर्व मित्र आमदार, मी सक्सेसफुल म्हणजे माझे सर्व मित्र सक्सेसफुल. मग ते लोक स्वतःचं काम करते, तेव्हा तो सक्सेसफुल होते. कळलं का तुम्हाला कन्सेप्ट? पीपल आर नॉट इंटरेस्टेड हू यू आर. Keep in mind, people are not interested who you are. They are interested how you make them feel. They are interested how you make them feel. लोक या गोष्टीत इंटरेस्टेड नाही आहे का मी कोण आहो, त्याला काही लेनदेन नाही. माझी पर्सनल लाईफ काय, माझ्यापाशी किती करोडची गाडी आहे, त्याला काही लेनदेन नाही. पीपल इंटरेस्टेड आहे का तुमच्यामुळे त्यांना कसं फील होत आहे, तुमच्यामुळे त्यांना कोणता फायदा मिळत आहे, तुमच्यामुळे त्यांना कोणतं सॅटिस्फॅक्शन मिळत आहे, तुमच्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये 4 चांद कसे लागत आहे, याच्यात लोक इंटरेस्टेड आहे. तुम्ही इथे मला नाही ऐकायला आलेलं आहे, तुम्ही इथे तुम्हाला जे सॅटिस्फिकेशन मिळत आहे, जे फिलिंग तुमच्या मनात तयार होत आहे, जे आत्मविश्वास तुमच्या मनात तयार होत आहे, जे तुम्हाला नॉलेज मिळतं आहे, जे तुमच्या भविष्यासाठी बेनिफिशियल आहे, त्याकरता तुम्ही इथे आलेले आहे. तुम्हाला जेव्हा नेतृत्व करायचं आहे तर तुम्हाला लोकांचा फायदा पाहायचा आहे. आणि तुम्हाला शुअर सांगतो, जेव्हा तुम्ही लोकांचा फायदा पाहाल तर इनडायरेक्टली डायरेक्टली तुमचा फायदा होईल, तुम्हाला आशीर्वाद मिळेल, तुमच्या नावाची चर्चा होईल मार्केटमध्ये, तुमचं रेप्युटेशन वाढेल. लोकांच्या मनात जर तुम्ही खूप खोलपर्यंत गेले तर लोक तुमचं स्टेटस ठेवाल, लोक आले वेळी तुमचे बॅनर लावेल, पोस्टर लावेल, होर्डिंग्स लावेल, आणि तुम्ही एक रिअल लीडर म्हणून मार्केटमध्ये तयार व्हा. यू विल बी द इमर्जिंग लीडर इन द मार्केट. कळलं का तुम्हाला? आणि इट विल बी ॲटोमॅटिकली हॅपन. कळलं का? IAS ऑफिसर बनला मुंडे, माहीत आहे, गोपीनाथ मुंडे. पुऱ्या इंडियात त्याला ओळखते, कारण तो तशा प्रकारचा IAS ऑफिसर आहे. हजारो IAS ऑफिसर आहे, पण तो वेगळा IAS ऑफिसर आहे. हजारो लोक आमदार, खासदार, मंत्री बनते, पण व्हेरी फ्यू पीपल वुड बी लाईक अ नितीन गडकरी. त्याचं नाव चालते, माहीत आहे. जोपर्यंत रोड, रस्ते आहे, पुलं आहे, ब्रिज आहे, तो नितीन गडकरी आहे. कारण नितीन गडकरी एक सोच आहे, तो पार्टीपेक्षा वरचा व्यक्ती आहे. कारण त्यानं हजारो लोकांना आनंद फील करून दिला. जेव्हा गाड्या रस्त्यानं धावते तेव्हा लोक नितीन गडकरी आशीर्वाद देते का तुझ्यामुळे एवढे पॉश रोड इंडियातले बनले. आता इंडियात असे रोड पॉसिबल नव्हतं, कारण रोड बने 1 करोडचा रोड सँक्शन केला, 50 लाख पहिलेच गायब होऊन जाईल, मग पुन्हा 10-15 लाख गायब करायचा प्रयत्न करे. म्हणजे 1 करोडचा रोड 40 लाखावर येऊन जाईल, मग त्या रोडची क्वालिटी पुरी खतम होऊन जाईल, 2 वर्षाचा रोड पुन्हा खतम होऊन जाईल. अरे गेटिंग माय पॉईंट? पुन्हा एक सांगतो, पीपल डोंट केअर हाऊ मच यू नो. तुम्हाला किती आहे माहीत आहे हे लोकांना काळजी नाही आहे. दे नो हाऊ मच यू केअर देम. तुम्ही तुमच्या आईवडिलांचा खूप रिस्पेक्ट करता, माहीत आहे. तुमच्या आईवडील खूप ब्रिलियंट नाही, रिस्पेक्ट नाही करत, पण ते तुमची केअर करते म्हणून रिस्पेक्ट करतात. युअर पॅरेंट आर नॉट ब्रिलियंट इन दॅट एक्सटेंट, बट युअर पॅरेंट can care you, so you respect them. Understood? तर एक वाक्य